नमस्कार मंडळी. मला आहे ना जेवताना सारखं काही ना काहीतरी तोंडी लावायला लागतच असतं. तर झालं काय, आज आहे ना आमच्याकडे अगदी साधा मेनू होता. वरण, भात, भाजी, चपाती. तर भाजी काय माझ्या आवडीची नव्हती. मी फक्त वरण भात खाणार होती. पण मला तोंडी लावायला काहीतरी हवं होतं. म्हणून आता काय बनवायचं असा विचार मी करतच होती. तर घरामध्ये 2च बटाटे शिल्लक होते. मग विचार केला की चला आज आपण बटाट्याचे काप बनवूयात. कारण की तसंही खूप दिवस झाले ते खाल्लंच नव्हतं. तर मी काय केलं, एका वाटीमध्ये बटाट्याच्या आधी चकत्या करून घेतल्या आणि पाण्यातून स्वच्छ धुवून घेतल्या. नंतर त्यामध्ये आहे ना थोडंसं आवडीनुसार मसाला आणि मीठ टाकून छान असं सर्व चकत्यांना लावून घेतलं आणि त्या सर्व चकत्या आहे ना एक-एक करत रव्यामध्ये घोळवून घेतलं आणि प्लेटमध्ये साईडला ठेवून दिलं. आता ही प्रोसेस करून झाल्यावरती आहे ना गॅसवरती मी तवा तापायला ठेवला. त्यावरती तेल टाकलं. तेल छान असं गरम झालं, की त्यावरती एक-एक काप ठेवून दिले आणि दोन्ही साइडने मस्तपैकी कुरकुरीत असे शॅलो फ्राय करून घेतले होते. तर इथे आपले आहे ना बटाट्याचे काप तयार झालेले आहेत. आता विचार केला, की आपण काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करूया म्हणून घरामध्ये एक गाजरसुद्धा शिल्लक होतं. मग गाजराचे सुद्धा असेच काप बनवून घ्यायचा विचार आला होता. सर्वात आधी आहे ना बटाट्याचे काप दोन्ही साइडने मस्तपैकी चुरचुरीत असे तळून घेतले आणि एका वाटीत काढून घेतलं. नंतर आहे ना एक गाजर घेतलं होतं, त्याच्यावरचं साल काढून घेतलं आणि त्याचेसुद्धा अशा पद्धतीने ना उभे काप करून घेतले. त्यावरती सुद्धा आहे ना थोडासा मीठ आणि मसाला टाकून घेतला आणि सर्व कापांना लावून घेतलं. नंतर आहे ना हेच काप रव्यामध्ये मी घोळवून घेतलं. त्याआधी आहे ना तव्यावरती तेल छान असं गरम करायला ठेवलं होतं आणि हे सर्व काप आहे ना एक-एक करत तेलामध्ये सोडून दिले आणि हे सुद्धा आहे ना दोन्ही साइडने मस्तपैकी चुरचुरीत असे तळून घेतले होते. तर आपले आहे ना बटाट्याचे आणि गाजराचे दोन्ही काप तयार झालेले आहेत आणि गाजराचे काप आहे ना मी पहिल्यांदाच बनवले होते, तरीसुद्धा खूपच छान झाले होते चवीला. तुम्ही आहे ना जर कधी असं खाल्लं नसेल ना गाजराचे काप बनवून, तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडलं तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर इथे आपले दोन्ही काप तयार आहेत. जेवणाचं ताट मी तयार करून घेतलं आणि जेवूनसुद्धा घेतलं. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.